जळगाव जिल्ह्यात एक अंत्ययात्रा मृतदेह स्मशानभूमीकडे नेला जात होता। नातेवाईक डोळ्यात पाणी आणून मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देत होते, पण अचानक काय झालं माहित आहे का? त्या अंत्ययात्रेत भीषण गोंधळ उडाला। लोक ओरडू लागले, किंकाळ्या सुरू झाल्या। नातेवाईकांनी मृतदेह रस्त्यातच सोडून दिला आणि जीव वाचवण्यासाठी पळत सुटले। काय इतकं भयानक घडलं होतं की लोकांना मृतदेह सोडून पळावं लागलं? असं काय झालं होतं की अंत्ययात्रा अर्धवट सोडावी लागली? ही घटना धक्कादायक आहे, भयावह आहे आणि शेवटपर्यंत ऐकली नाही तर पूर्ण चित्र तुमच्या समोर येणार नाही। जळगावच्या पारोळा तालुक्यातील नगाव गावातील वातावरण शांत, लोक दुःखात, सगळेजण अंत्ययात्रेत सामील झालेले। स्मशानभूमीकडे जाणारी ती मिरवणूक, डोळ्यात पाणी, हातात खांदा, ओठांवर मंत्र, लोक पायावर पाय ठेवून पुढे चालले। पण या शोकाकुल वातावरणात अचानक कुणालाच अपेक्षित नव्हतं असं काही घडलं। सुरुवातीला सगळं सुरळीत चालू होतं, लोक हळूहळू पुढे चालले होते, पण अचानक नातेवाईकांमध्ये धावपळ सुरू झाली। लोक एकमेकांना ढकलत पळू लागले। एकदम किंकाळ्या, ओरड, धावपळ, कोणी मृतदेह खाली ठेवला, कोणी हातातली मुले उचलून पळाले। सगळं वातावरण अचानक भयावह बनलं। मृतदेह रस्त्यातच पडला, कुणीही मागे वळून पाहिलं नाही। सगळ्यांचे चेहरे भीतीने पांढरे पडले। काय झालं होतं? कोणता हल्ला झाला का? कुणीतरी अंत्ययात्रा थांबवली का? की काही अदृश्य शक्तीने ही भीषण घटना घडवली? लोकांच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूचे लोकही घाबरले। रडणं, पळणं, ओरडणं सगळं एकत्र झालं। अंत्ययात्रा जी दुःखात होती ती अचानक दहशतीत बदलली। काहींना वाटलं मृतदेह जिवंत झाला का? काहींना वाटलं भुताटकी आहे का? पण खरी घटना अजून कुणालाच समजली नव्हती। काही क्षणांनी स्पष्ट झालं, नातेवाईक का पळत होते, मृतदेह का रस्त्यात टाकला होता? कारण अचानक मधमाशांचा थवा तुटून पडला होता। होय मंडळी, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडावर मोठं पोळं होतं। कदाचित हलगर्जीपणामुळे किंवा हालचालींमुळे ते पोळं हललं आणि क्षणात हजारो मधमाशा संतापून अंत्ययात्रेत सहभागी लोकांवर तुटून पडल्या। लोक काही समजून घ्यायच्या आतच हल्ला झाला। मधमाशांच्या डंखांनी लोक वेदनेने तडफडू लागले। कुणी डोकं झाकू लागलं, कुणी कपडे झटकू लागलं, कुणी जीव वाचवण्यासाठी जिकडे मिळेल तिकडे धावत सुटले। शोकाकुल नातेवाईकांचा जीव वाचवण्याचा आटापिटा सुरू झाला, पण या सगळ्यात मृतदेह मात्र रस्त्यातच पडून राहिला। तो पाहायला उचलायला कुणीही मागे वळून पाहिलं नाही। जरा विचार करा, अंत्ययात्रा जिथे सगळे शेवटचा निरोप द्यायला आले होते, तीच अंत्ययात्रा अचानक भय आणि धावपळीचं रणांगण बनली। या घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। साधू भागा भिल वय 75 वर्ष, ओंकार शंकर भिल वय 65 वर्ष, मधुकर सचन भिल वय 55 वर्ष हे तिघे पारोळ्यातील कुटीर रुग्णालयात दाखल आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर काही इतर लोकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत। मधमाशांचा हल्ला थांबला, लोक शांत झाले, पण तोपर्यंत अंत्ययात्रा पूर्णपणे विस्कळीत झाली होती। मृतदेह रस्त्यात पडलेला आणि लोक दूरवर पळून गेलेले। गावातल्या लोकांनी सांगितलं, त्यांनी असा प्रकार कधीच पाहिला नव्हता। मित्रांनो, ही घटना सांगते की मृत्यूच्या प्रवासातही संकट दडलेली असतात। अंत्यसंस्कारासारख्या गंभीर क्षणीही भीषण प्रसंग घडू शकतो। जळगाव जिल्ह्यातील नगाव गावातील या घटनेनं सगळ्यांना हादरवून सोडलं आहे। अंत्ययात्रेत मृतदेह रस्त्यात सोडून पळावं लागलं कारण अचानक मधमाशांचा भयावह हल्ला झाला होता। धक्कादायक, भयानक आणि भयावह अशी ही घटना आहे।